लाडक्या ताईंनो खुशखबर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या ताईंनो आपला विजय झालेला आहे, आपण जिंकलेला आहोत। बघा तुम्हाला मी पुरावे सहित दाखवणार आहे। आदिती तटकरे मॅडम स्वतः या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह बोललेल्या आहेत, रिपोर्टरशी बोललेल्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा लाडक्या ताईंनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात आणि आपण मागण्या करत होतो लाडक्या ताईंनो, बघा त्याला यश आलेलं आहे। आपण वेळोवेळी या ठिकाणी मागण्या करून या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमला स्वतः आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी मागण्या सांगितल्या होत्या, त्यांच्या पीएला पण सांगितलं होत्या। त्याचबरोबर आमदार साहेब असतील त्यांना देखील आपल्या मागण्या सांगून आपण आपल्या मागण्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। आपली पहिली मागणी जी होती, पती नाहीयेत वडील नाहीयेत, त्याच्याबद्दल मोठी अपडेट समोर आली। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहे। त्यांचं काय होणार आहे? ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांचं नेमकं काय होणार आहे? ज्या लाडक्या ताईंना ई-केवायसी मध्ये अपडेट करता येत नाहीये त्यांचं नेमकं काय होणार आहे? आणि 17वा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे आणि पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवून लाडकी ताईंनो बघा खूप आनंद झालेला आहे। आपण एवढी जी आपण तळमळीने या ठिकाणी प्रयत्न करत होतो, झटत होतो त्याला यश दिलंय देवाच्या चरणी। जी प्रार्थना आपण करत होतो त्याला यश भेटलेलं आहे लाडक्या ताईंनो। बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्या सहित दाखवणार आहे। आता वेळ नाही बघायला व्हिडिओला डायरेक्ट दाखवत आहे, ओपन करून ते व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। चला तर लाडकी ताईंनो बघा थोड्या वेळापूर्वी आदित्य तटकरे मॅडम स्वतः या ठिकाणी बोलत आहेत, तुम्ही स्वतः ऐकायचं आहे। मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीने संधी मिळत असते। लाडकी बहीण योजना साधारणपणे बघा लाडक्या ताईंनो काय प्रश्न विचारलाय। आपण जे पत्रकारचे मित्र आहेत त्यांना वेळोवेळी मी या ठिकाणी मागण्या करत होतो, त्यांना देखील मी हे सगळे प्रश्न सांगितले होते की बाबा अशा स्वरूपाचा लाडक्या बहिणींना प्रश्न येत आहे, प्रॉब्लेम येत आहे आणि 18 तारीख जवळ येत आहे, लवकरात तुम्ही हालचाल करा। आणि आदित्य तटकरे मॅडम असतील, अजितदादा पवार असेल, या सगळ्यांना आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपल्या मागण्या पण दिल्या होत्या। तर याच्यावर या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी एक मोठी बातमी दिली आहे, तुम्ही बातमी स्वतः ऐका। खूप आनंद झाला लाडक्या ताईंनो। बघा आपण बऱ्याच लाडक्या ताईंमध्ये असतील की सर तुम्ही मागण्या करतात, कोणी ऐकतंय का तुमचं? सरकार ऐकतंय का नेमकं? तर तुमच्या समोर आता पुरावा दाखवतो, पुरावा। सर्व लाडक्या ताईंनी पुरावा बघा, हा तुमचा गुरुदादा आता एकदम ठामपणे सांगतोय आपल्या मागण्या पूर्ण होतात आणि होणार। आता बघा तुमच्या समोर पुरावा दाखवतो डायरेक्ट। 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसी ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या बघा लाडक्या ताईंनो त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे दररोज 4-5 लाख लाडक्या ताईंची ई-केवायसी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय। आज तारीख आहे 12 नोव्हेंबर तारीख आहे आणि आता त्यांनी काय सांगितलंय 1 कोटीच्या पुढे, 1 कोटीच्या आसपास राहिलेत किती बघा, अजून 1-1.5 कोटी अजून बाकी आहेत। ही गोष्ट समजून घ्या। त्याच्यामुळे मुदतवाढ पण होणार आहे, हे आपण म्हणलो होतो लाडक्या ताईंनो, मुदतवाढ व्हायला पाहिजे ही मागणी आपण केली होती, त्याच्याबद्दल पण ते बोललेले आहेत। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना वडील नाहीयेत पती नाहीयेत, ही आपली जी मागणी होती पहिल्या दिवसापासून, ज्यावेळेस ई-केवायसी सुरू झाली पहिल्या दिवसापासून हा तुमचा गुरुदादा तुमच्यासाठी मागणी करत होता। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटून असेल, आमदार साहेब खासदार साहेबांना भेटून देखील ही मागणी करत होतं। त्याला बघा ते काय बोलले, तुम्ही स्वतः ऐकायचं आहे। निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो सरकार आपलं ऐकणार। आता सरकारने आपलं ऐकलेलं आहे, त्यांनी ऑप्शन, मी हे तुम्हाला भागच बनलं होतं की सरकारला आपण हे डायरेक्ट मी त्यांच्या आदित्य तटकरे मॅडमच्या पीएला पण बोललेलो होतो, त्यांच्या कानावर पण सगळ्या गोष्टी घातल्या होत्या। आणि ज्या ठिकाणी बघा मी मुंबईच्या महिला व बालविकास अधिकारी डायरेक्ट मुख्य अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली होती, काल देखील त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यांनी पण या ठिकाणी तेच सांगितलं होतं की सरकार या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे, हे तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो। बघा आता त्यांनी
एक नवीन गोष्ट लक्षात घ्या लाडके मित्रांनो, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि पटपट सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचंय तुमच्याकडे तुमच्या पतीचं जर ते एक्सपायर झाले असतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे का, तुमचे वडील एक्सपायर झाले असतील तुमच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट आहे का, आणि जर तुम्ही पतीपासून वेगळं राहत असाल तर त्याच्यासाठी डायव्हर्सचं सर्टिफिकेट आहे का. आता बऱ्याच लाडके ते परत म्हणतील की सर आम्ही आमच्या पतीपासून लांब राहतो पण अजून डायव्हर्सचं सर्टिफिकेट आमच्याकडे नाहीये, किंवा आम्ही सर फक्त वेगळं राहतो अजून आमच्याकडे काही सर्टिफिकेट नाहीये. तर लवकरात लवकर ते सर्टिफिकेट काहीतरी काढून घ्या, तुम्ही जिथं राहता त्यांच्याकडून काहीतरी काढून घ्या, म्हणजे तुम्हाला जोडता येणारे ऑप्शन सरकार निर्माण करणार आहे. पहिली गोष्ट, आपल्या मागणीला या ठिकाणी यश आलंय आणि सरकारने ऑप्शन लवकरात लवकर देणार आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य तुम्ही स्वतः ऐकलं असेल, आदित्य तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे. आता त्यांचं परत आपण ऐकूया काय म्हणतात ते बघा. तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही अशा 18 लाडकेताईंनो बघा, आपलं स्थगितीचा पण जो मुद्दा मांडला होता आपण मागणीमध्ये की मुदत वाढ भेटायला पाहिजे, लवकरात लवकर या ठिकाणी मुदत वाढ भेटायला पाहिजे. आता त्याच्यावर काय म्हणलं ते आपण ऐका. बघा लाडकेताईंनो, आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, त्याच्यामुळे जर नवीन कोणी चॅनलवर सबस्क्राईब आले असतात सबस्क्राईब करून ठेवा. हा गुरुदादा तुमचा दादा तुमच्यासाठी मदतीसाठी आलेला आहे. लाडक्या बहिणीला बघा खूप छान स्वरूपाच्या मागण्या करून आपण अशा पूर्ण पण करून घेत आहेत बघा लाडक्या. त्याच्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. चला, नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई-केवायसी ची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये काहींचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू. आणि बघा, मुदतवाढ देऊ, एक्सटेन्शन देऊ हे ताई बोललेले आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की सर ते फक्त आम्हाला मग मराठवाडा विदर्भ त्यांनाच भेटणार का, असं होत नाही लाडक्याताईंनो. कारण की ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करत असता त्यावेळेस आधार कार्ड टाकत असता, त्यावेळेस तुम्ही प्रदेश वगैरे काही निवडत नसता. त्याच्यामुळे काळजी करू नका, झालीच तर ते सरसकट आपण करूया, सांगूया. मी हे आदित्य तटकरे मॅडमला परत एकदा बोलणार आहे, परत सांगतो लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी परत सांगतोय, ही मागणी आपण परत करणार आहोत. जर एक्सटेन्शन दिलं तर पूर्ण महाराष्ट्राला सगळ्या लाडक्याताईला द्यायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्याताईंनो. आता तुम्हाला कसं वाटतंय, हा लाडका दादा तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे, आता कसं वाटतंय सगळ्यांना सांगा. सर्वांना आनंद होतोय का? आमदार साहेबांना स्वतः मी मागच्या आठवड्यात भेटलो होतो बघा, त्यांना मी सांगितलं होतं की आपलं काम करून घ्या. ते स्वतः म्हणले होते मी आदित्य तटकरे मॅडमला डायरेक्ट बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांना पण मी डायरेक्ट बोलणार आहे आणि तुमचा हा जो मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. बघा, आमदार साहेबांना भेटलेला तुम्हाला पुरावा मी टाकला होता, त्याच्यामुळे आणि काम झालेलं पण तुम्हाला दिसतंय. दुसरं तुम्हाला आता पुरावा अजून दाखवतो बघा. या ठिकाणी आमदार साहेब सुनील शेळके साहेबांना पण भेटलेलो आहे, त्यांनी पण लगेच पुढे या ठिकाणी काम करून टाकलेलं आहे आपलं, ते पण चांगली गोष्ट झालेली आहे. पुन्हा या ठिकाणी बघा तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय महिला व बाल विकास विभाग मुख्य अधिकारी मुंबई, या ठिकाणी त्यांना मी कॉल केला होता, त्याच्या संदर्भात पण तुम्हाला डिटेल्स दिले होते बघा. आणि याचबरोबर जे पत्रकार आहेत, जे न्यूजपेपर असतील, रिपोर्टर असतील, सगळ्यांना चर्चा करून आपले हे मुद्दे मी मांडत आहे. त्याचबरोबर अजितदादा पवार असतील किंवा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या पीएला संदर्भात सगळ्याकडे आपले हे मागण्याचे पत्र गेलेले आहेत. काळजी करायची गरज नाही लाडक्याताईंनो. आता फक्त एक गोष्ट विचारतोय, सर्वांना आनंद होतोय का? हा तुमचा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, फक्त सपोर्ट करा लाडक्याताईंनो. नक्कीच आपल्या सगळ्या बाकीच्या पण मागण्या अशाच पूर्ण होत राहणार. तर इथं सांगतो लाडक्याताईंनो, आज खूप आनंद झालाय. आपण ज्या मागण्या करतोय ती सरकार कुठेतरी यश देतंय. बरेच म्हणत होते की बाबा सरकार ऐकणार नाही, सरकार ऐकणार नाही. सर तुमचं कोण ऐकणार आहे? तर बघा, पुरावा तुमच्या समोर दाखवलेला आहे. तर इथं सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.